हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. हातांची कोपरे शरीराच्या जवळ. खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. जाणीव आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. चेहऱ्यावर कपाळावर कोणताही ताण नसेल. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घेऊया. उजवीने ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इन्फिलेशन प्रत्येकी 10 आवर्तन. उजवीने आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि ह्या कृतीला सुरुवात. प्रत्येकी 10 आवर्तन यथाशक्ती कृती. डावा हात गुडघ्यावर 10 आवर्तन झाली की उजव्या नाकपुडीतला श्वसन मार्ग मोकळा होत चालला आहे. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डावीने ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. डावीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. पोट किंचितस बाहेर येत आहे आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि ह्या कृतीला सुरुवात. प्रत्येकी 10 आवर्तन. आपली आपण मोजून घ्यायचे. 10 आवर्तन झाली की उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये करणार आहोत. कपालभाती. दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडायचा आहे. एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. प्रत्येकी 10 ते 15 आवर्तन. दोन्ही नाकपुड्यांनी ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. अवकाश कृती थांबवायची. दोन्हीही नाकपुड्या तिथला श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. हातांची ज्ञान मुद्रा. बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न. अ, उम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या. आपल्या दिवसाची सुरुवात गणेश रूपी ओम पासून आपण करीत आहोत. अशा या ओंकाराचं स्मरण, मनन आणि चिंतन करूया. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. ओम.
ओंकाराची प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची, दिवसाची आणि आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. सुरुवातीला विश्रांती. आणि दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात मागे असतील, पाठीचा कणा सरळ. दोन्ही पावलांची बोटं जी आहेत ही आपण फोल्ड आणि अनफोल्ड करूया. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोटं ओपन करायचे. 4 बोटं फोल्ड करायची आणि मग त्याच्यावर अंगठा ओपन करूया. अंगठा आतमध्ये, मग 4 बोटं. फक्त चवड्याचा भाग आपण फोल्ड आणि अनफोल्ड करतोय. ओपन. 4 बोटं फोल्ड, त्याच्यावर अंगठा आणि ओपन करायचे. आणि आता जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा पावलांच्या 5ही बोटांमध्ये. रिलॅक्स करायचे. ताणायचे. रिलॅक्स करायचे. ताणायचे. रिलॅक्स करायची. ताणायची. रिलॅक्स करायची. आणि आता पुन्हा दोन्ही पावलं जोडलेली आहेत. अँकल जॉईंट मधून पावलं स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे खेचायचं आहे. जमिनीकडे ताणायचे. स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणायचे. स्वतःकडे खेचायची. जमिनीकडे ताणायची. पुन्हा मध्यभागी. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1. फक्त अँकल जॉईंट्स मधून पावलं हलतील. 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज 5 वेळेला. 1, 2, 3, 4, 5. कृती थांबवायची. थोडा वेळ विश्रांती. नकळत पायाचे स्नायू आपण स्ट्रेच करतो, तिथे अतिरिक्त ताण देतो, म्हणून विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. उजवं पाऊल आहे ते स्वतःकडे खेचून घ्या. डावं पाऊल रिलॅक्स असेल. आणि सावकाश, म्हणजे जेव्हा आपण उजवं पाऊल स्वतःकडे खेचलाय तेव्हा आपला उजवा गुडघा जो आहे हा लॉक झालेला आहे. इथून पुढची जी 2-3 एक्सरसाइज आहेत या गुडघे दुखीसाठी अतिशय उपयुक्त आहेत. ज्यांना नी जॉईंटचा त्रास होतो त्यांच्यासाठी ह्या कृती उपयुक्त आहेत. तर उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचंय. गुडघा लॉक होतोय. पोटरीवरती, गुडघ्यावरती एक हलकासा ताण आणि प्रेशर जाणवेल. आणि आता सावकाश उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे, जमिनीला घासत घासत उजवीकडे न्या. अगदी सावकाश. क्रॅम्प येण्याची शक्यता असते, म्हणून अगदी सावकाश पायामध्ये मुवमेंट करा. आणि पुन्हा मध्यभागी येऊ देत. सावकाश. पुन्हा जमिनीला घासत घासत मध्यभागी. पुन्हा उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे. पाऊल आपण स्वतःकडे खेचलेला आहे. डावा पाय रिलॅक्स आहे. सावकाश मध्यभागी. अजून एकदा कृती करूया. उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे, जमिनीला घासत घासत आणि मध्यभागी येऊन थांबायचंय. उजवं पाऊल रिलॅक्स करायचं. उजवं पाऊल रिलॅक्स करा. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. आता डावं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. डाव्या पायाची पोटरी आणि गुडघा इथे तुम्हाला ताण आणि प्रेशर जाणवेल. उजवा पाय एकदम रिलॅक्स असेल. आणि आता डावा पाय जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त डावीकडे, अगदी सावकाश. आणि मग पुन्हा मध्यभागी. डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे, मध्यभागी.
अजून एकदा कृती. डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे, मध्यभाग. मध्यभाग येऊन थांबायचं, डावं पाऊल रिलॅक्स करायचंय. आणि आता आपल्या दोन्हीही बोटांची अशी चिमूट करायची, अंगठा आणि पहिलं बोट. आणि उजवा गुडघ्याची जी वाटी आहे तिथे आपल्याला ही पकड ठेवायची, उजव्या गुडघ्याच्या वाटीच्या इथे. आणि उजवा गुडघा जो आहे, गुडघ्याची वाटी, ती थोडीशी अशी वर खाली करा. उजव्या गुडघ्याची वाटी अशी वर खाली करायची. आणि मग क्लॉकवाईज गोलाकार फिरवायची, अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरवून घ्यायची, फक्त उजव्या गुडघ्याची वाटी. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा आपले दोन्हीही हातांच्या बोटांची अशी चिमूट आणि आपली बोट डाव्या गुडघ्याच्या वाटीप्रमाणे ऍडजस्ट करायची. डाव्या गुडघ्याची वाटी हलक्या हाताने वर खाली करायची. आणि त्यानंतर क्लॉकवाईज गोलाकार फिरवून घ्यायची आणि अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरवून घ्यायची. आता दोन्ही हाताचे जे तळवे आहेत हे क्रमाने, उजव्या हाताचा तळवा उजव्या गुडघ्याच्या वाटीवर, डाव्या हाताचा तळवा डाव्या गुडघ्याच्या वाटीवर. आणि तिथे आपण पामिंग करायचं, म्हणजे आपल्याला घर्षण करायचंय गुडघ्याच्या वाटीवरती, उजव्या हाताने आणि डाव्या हाताने एकत्रित. बाकीचा पाय आपला रिलॅक्स असेल, फक्त आपली जाणीव आपल्या वाट्यांच्या इथे घेऊन जायची गुडघ्यांच्या. आणि मग क्लॉकवाईज पुन्हा एकदा रोटेशन. आपण पामिंग करतोय, हलकासा मसाज गुडघ्यांच्या वाटीला. आणि अँटी क्लॉकवाईज. हे झालं की थांबायचं, थोडस पावलांमध्ये अंतर घ्या, दोन्हीही पावलांमध्ये अंतर घ्या. हाताच्या मुठी घट्ट वळून घ्या, अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट, दोन्हीही हाताच्या मुठी अशा जॉईंट करून घ्या. आणि त्या आपल्या बरोबर गुडघ्यांच्या मधोमध ठेवा. जमिनीला हातांच्या मुठी टेकवू नका, बरोबर गुडघ्यांच्या मधोमध ठेवा. दोन्हीही पावलं रिलॅक्स ठेवा. आणि आता दोन्हीही गुडघ्यांनी आपल्याला ह्या हाताच्या मुठींवर प्रेस करायचंय, जास्तीत जास्त प्रेस आणि रिलॅक्स. पुन्हा एकदा प्रेस करायचंय, रिलॅक्स करायचं. आपल्या गुडघे जे आहेत हे गुडघे आपल्या हातांच्या मुठींवरती जास्तीत जास्त त्या हाताची मुठी एकमेकांच्या जवळ येतील अशा प्रेस करायचे, रिलॅक्स करायचं. प्रेस करायचं, रिलॅक्स करायचं, प्रेस करायचं, रिलॅक्स करायचं. पुन्हा दोन्ही पाव जुळून घ्यायचे पावलं. आता आपले हात जे आहेत ते आता आपल्या गुडघ्याच्या बाजूला आहेत, बघा या प्रकारे साईडने. आणि आता आपल्याला हाताच्या आधाराने दोन्ही गुडघे एकमेकांच्या जवळ घ्यायचे, रिलॅक्स करायचे, जवळ घ्यायचे, रिलॅक्स करायचे, जवळ घ्यायचे, रिलॅक्स करायचं, जवळ घ्यायचं, रिलॅक्स करायचे. पुन्हा एकदा जास्तीत जास्त गुडघे एकमेकांच्या जवळ घ्यायचे, रिलॅक्स करायचे, थांबायचंय. दोन्ही हात मागे न्या. आता पाठीचा कणा सरळ. आणि आता आपल्याला थोडीशी श्वासाशी आधारित कृती करायची. श्वास घेत आपले दोन्हीही गुडघे जमिनीकडे प्रेस करायचे. श्वास घेत जमिनीकडे प्रेस करा दोन्हीही गुडघे. आणि श्वास सोडत रिलॅक्स करा. श्वास घेत जमिनीकडे प्रेस करा दोन्हीही गुडघे. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस करूया. बघा, जेव्हा तुम्ही गुडघे प्रेस करता तेव्हा तुमच्या गुडघ्यापासून वरचा भाग म्हणजे आपले थाय मसल सुद्धा तिकडे हलकासा प्रेशर येतो. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस करूया. श्वास सोडत रिलॅक्स. थांबायचंय. आणि आता रोटेशन, नी रोटेशन. आपल्या हाताची पकड उजव्या गुडघ्याच्या खाली द्यायची आहे. आणि आता सुरुवात करूया. पाय फोल्ड करायचा आहे. उजवा पाय 45 डिग्री वर आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 पाऊल जमिनीकडे येऊ दे. 3 4 5. छान. अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. छान. कृती थांबवायची. उजवा पाय रिलॅक्स करा. आणि आता आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली. डावा पाय फोल्ड करा आणि नी रोटेशन क्लॉक आपला पाय 45 डिग्री वर आणि सुरुवात. 1 2
3 4 5. अँटी क्लॉकवाईज पुन्हा पाय वर आणि विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. कृती थांबवायची. डावा पाय पण सरळ करूया. थोडा वेळ विश्रांती आणि बटरफ्लाय. दोन्ही पावलं जुळून घ्यायचे. पावलांची पकड हाताची पकड पावलांच्या खाली येईल. गुडघे जमिनीच्या दिशेने सैल सरसोडा आणि आता सुरुवात करूया जास्तीत जास्त डायनॅमिक हालचाल करण्याचा प्रयत्न. सुरुवात करूया. जास्तीत जास्त गुडघे वर खाली. बटरफ्लाय मुवमेंट. याच्याने आपले हिप जॉईंट सुद्धा मोकळे होतात. पुढची आसनं करायला आपल्याला सहज जमेल. सावकाश कृती थांबवायची. आता आपण याच्यातूनच पुढे जाणार आहोत. कुर्मासन पाहणार आहोत. आता ज्यांना पाठीचा त्रास आहे किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी मात्र हे आसन करणं टाळलं. याच्याने काय होतं, कुर्मासनाचे फायदे काय आहेत तर इथे पूर्णपणे आपला पेल्विस रिजन जो आहे हा पूर्णपणे ताणला गेलेला आहे. त्याचबरोबर हिप जॉईंट्स मध्ये सुद्धा एक हलकासा ताण असतो. पुढे आपण झुकून हे आसन करतो त्यामुळे पोटावरचा जो प्रेशर आहे किंवा तो वाढलेला जो भाग आहे तो सुद्धा कमी व्हायला मदत होते. कुर्म म्हणजे काय तर कासवाप्रमाणे आपला हा आकृतीबंध दिसतो. तर इथे दोन्ही पावलं जी आपली शरीराच्या जवळ आहेत ती थोडीशी पुढे घ्यायची आहेत. उजव्या पोटरी जी आहे त्या उजव्या पोटरीच्या खालून उजवा हात आपला बाहेर येईल. गुडघा थोडासा वर येईल आणि मग डाव्या पोटरीच्या खालून डावा हात बाहेर. दोन्हीही हात विरुद्ध बाजूने आपल्या पायाच्या बाहेर आलेले आहेत. गुडघे थोडेसे वर झालेले आहेत. आणि आता ज्यांना शक्य आहे त्यांनी आपलं कपाळ दोन्ही पावलांना लावण्याचा प्रयत्न किंवा पावलाच्या दिशेने सैल सर सोडून द्या. आपलं कपाळ अंतिम स्थितीमध्ये. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. इथे आपल्या कमरेपासूनच्या खालच्या भागावर आलेला ताण त्याकडे लक्ष. पाठीचा मणका आपला ताणला गेलेला आहे. पोटावरती हलकासा प्रेशर आहे. सावकाश उलटचाल. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. हाताची पकड जी स्थिती आहे ती सोडून द्यायची. दोन्ही पाय सरळ करायचे. विश्रांती आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा. संपूर्ण श्वास सोडायचा. साधी बैठक घालायची. दोन्ही हात समोर असतील. हाताच्या पाचही बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे. अंगठा हातमध्ये त्याच्यावर 4 बोटं घट्ट मूठ वळून घ्यायची. पुन्हा ओपन करायचं. जास्तीत जास्त ताणायची दोन्ही हातांची बोटं. 4 बोटं फोल्ड करायची त्याच्यावर अंगठा. पुन्हा ओपन करायची. जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे अंगठा हातमध्ये मग त्याच्यावर 4 बोटं. पुन्हा ओपन करायची. जास्तीत जास्त ताण. 4 बोटं फोल्ड करूया त्याच्यावर अंगठा. पेरापेरातनं प्रत्येक बोट आपण फोल्ड करतोय. पुन्हा ओपन करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच देऊया आणि अंगठा हातमध्ये त्याच्यावर 4 बोटं घट्ट मूठ वळून घ्यायचे. आणि आता मनगटामधून हाताची मूठ वर आणि खाली करायची. वर खाली वर खाली वर खाली वर खाली वर खाली. आता दोन्ही हात आडवे करा. हाताची मूठ आपल्या छातीच्या जवळ असेल आणि पुन्हा एकदा हाताची मूठ वर खाली वर खाली वर खाली वर खाली. फक्त हालचाल आपल्या मनगटामधून हाताच्या मुठीमध्ये असेल. कुठेही आपल्याला हात वर खाली करायचा नाही. जाणीवपूर्वक कृती. थांबायचंय. दोन्ही हात आता खांद्यातून सरळ करा आडवे आणि रोटेशन क्लॉकवाईज हाताच्या मुठीचं मनगटामधून 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. थांबायचंय. आपण सलग कृती करतोय. हाताची मूठ सोडून द्या. दोन्ही हाताचे तळवे जमिनीला समांतर आणि आता ते सिलिंगला समांतर येतील. दोन्ही हात समोर घ्या. सरळ उभे.
आणि आता दोन्ही हातांची बोटं खांद्यावर, दोन्ही कोपरे जॉईंट, शोल्डर रोटेशन. सावकाश हाताची कोपरं वर आणि खाली. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 3 अँटी क्लॉकवाईज पुन्हा दोन्ही कोपरे जॉईंट, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर, हाताची कोपरे शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घेऊया आणि जाणीव आपल्या श्वासाकडे. एक सहज श्वास भरून घ्यायचा, संपूर्ण श्वास सोडून द्या. करूया नेक रोटेशन. डोळे उघडायचे आणि आता श्वास घेत मान उजवीकडे, हनुवटी उजव्या खांद्याला समांतर. श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढे झुकण्याची कृती करणं टाळायचं. बाकीच्यांनी श्वास घेत मान वर, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत हनुवटी जमिनीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत वर, चेहरा सिलिंगला समांतर, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत हनुवटी गळ्याकडे, श्वास सोडत मध्यभागी. आणि आता उजवा कान आपल्याला थोडासा उजव्या खांद्याकडे असा टिल्ट करायचंय आणि मग डावा कान डाव्या खांद्याकडे टिल्ट करायचं. हालचाल फक्त मानेमध्ये असेल, खांदे कुठेही वर उचलायचे नाही. सुरुवात करूया श्वासाशी आधारित. श्वास घेत मान थोडीशी उजवीकडे टिल्ट करा, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, डावा कान डाव्या खांद्याकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. आणि आता हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया. क्लॉकवाईज रोटेशन. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबूया. सावकाश मान सरळ करूया, दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. करूया नौकासन, नौकाचलन. हाताच्या मुठी घट्ट मळून घ्यायच्या, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घेत एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत पुढे. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. हाताच्या मुठी पावलाच्या बाहेर जाऊ देत. 3 वेळा झालं की थांबायचं. आता दोन्ही हात समोर असतील आणि आता श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1 2 3. 3 वेळा झालं की थांबा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे अर्ध मत्स्यंगासन. याचे फायदे असे आहेत की हे डायबिटीस प्रतिबंधात्मक मानलं गेलेलं आहे. कॉन्ट्राइंडिकेशन ज्यांना पाठीची दुखणी आहे, त्याचबरोबर कुठल्याही गुडघेदुखीचा त्रास आहे, फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे आसन करणं वर्ज्य आहे. जर खूपच जास्त दुखत असेल तर करू नका, पण प्रयत्न मात्र जरूर करा. जर आता त्रास नसेल, सगळं व्यवस्थित असेल तर प्रयत्न करायला हरकत नाहीये. फायदे तर मी सांगितलेच आहेत. डायबिटीस प्रतिबंधात्मक मानलं गेलेलं आहे. पोटाचे स्नायू जे आहेत ते अधिक प्रमाणामध्ये फ्लेक्झिबल होण्यास मदत होते. हे एकमेव असं आसन आहे की जे एका गुरुच्या नावाने प्रसिद्ध आहे. नाथ संप्रदायांचे गुरु स्वामी मच्छिंद्रनाथ यांच्या नावाने हे आसन प्रसिद्ध आहे. अशी आख्यायिका आहे की हठयोगाचा जो जन्म आहे हा शंकर आणि पार्वती यांच्या संवादातून झालेला आहे. आणि हा हठयोग जेव्हा भगवान शंकर पार्वतीला सांगत होते तेव्हा ह्या स्वामी मच्छिंद्रनाथांनी
ते मत्स्य स्वरूपामध्ये होते आणि त्यांनी हा संवाद ऐकला आणि त्याच्यामधलं हे अर्ध मत्स्येंद्रासन जे आहे हे त्यांनी पूर्ण न ऐकता ते अर्धवट ऐकलं, म्हणून या आसनाला अर्ध मत्स्येंद्रासन असं म्हटलं जातं. तर ही आहे की या आसनामागची छोटीशी आख्यायिका. तर बघूया हे आसन कसं केलं जातं. थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे, यथाशक्ती आपल्याला कृती करायची आहे. तर मी आधी तुम्हाला दाखवते आणि मग आपण करणारच आहोत. आपण पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये वक्रासन हे आसन पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये आपण पाय फोल्ड करतो आणि मागे वळतो उजव्या दिशेला. तर त्याच्यातूनच हे पुढे जाणारं आसन आहे. आपण ही दोन्हीही आसनं करणार आहोत. तर आधी आपण बघूया हे अर्ध मत्स्येंद्रासन कसं केलं जातं. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आधी बघून घ्या कसं केलं जातं, मग एकत्रित करून. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे घेऊन जायचंय. उजवा पाय जो सरळ आहे, सॉरी, डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करायचा, त्याची टाच उजव्या सीटच्या खाली येईल. उजवा पाय व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित उभा करून ठेवायचा. त्यानंतर उजवा हात हा आपल्या उजव्या सीट जवळ येईल. ज्यांना शक्य आहे त्यांनी डाव्या हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. बघा, जेव्हा आपण डाव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडतो त्यावेळेला डाव्या हाताचा जो पोकर आहे तो उजव्या गुडघ्याकडे जातो आणि उजवा गुडघा थोडासा डाव्या दिशेला पुश होतो आणि मग आपल्याला हाताने उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करायचा आहे. जर अँकल पकडता येत नसेल, आता ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे त्यांना ही कृती करणं थोडंसं कठीण जाईल, किंवा कधी कधी आपले हात शॉर्ट असतात, थोडेसे हाताचे स्नायू रिजिड असतात, तेवढी आपल्याला ही पूर्ण कृती करता येत नसेल तर समोरून डाव्या हाताने उजव्या पायाला विळखा घालायचा आणि उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. इथे पूर्णपणे आपल्या पोटाच्या पाठीच्या मणक्याला पीळ येतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हात जो मागे आहे तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायला हरकत नाही आणि उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. उलटचाल करताना आधी मान मध्यभागी येईल, पुन्हा हाताचा सपोर्ट द्यायचा सीटच्या इथे उजव्या हाताचा, समोरून हाताचा विळखा काढून घ्यायचा, डावा पाय सरळ करायचा, मग उजवा पाय. विरुद्ध बाजूने सुद्धा मी हीच कृती दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तो हात आपण कसा मागे नेतो. आता त्यानंतर डावा जो पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करून त्याची टाच डाव्या सीटच्या खाली येईल. आणि आता बघा, उजवा हात डोक्याच्या, डावा हात आपल्या सीट पासून थोडासा लांब म्हणजे पाठीचा मणका सरळ राहतो. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन तुम्ही विरुद्ध बाजूने डाव्या पायाचा अँकल पकडू शकता. जर तुम्हाला ही कृती जमत नसेल तर उजव्या हाताने समोरून डाव्या पायाला विळखा घाला आणि डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आता जो हा डावा हात सपोर्टसाठी सीटच्या जवळ आहे तो मागून तुम्ही उजव्या पायाच्या मांडीवर ठेवू शकता आणि डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. दोन्हीही खांदे एका सरळ रेषेमध्ये येतात, हनुवटी जमीन खांद्याला पॅरलल येते. बघा, मागून हे आसन असं दिसतं. उलट चाल करताना आधी मान मध्यभागी येईल, हाताचा सपोर्ट पुन्हा आपल्या सीटच्या जवळ द्यायचा, समोरून हाताचा विळखा काढून घ्यायचा, खाली जो पाय आहे तो सरळ करायचा आणि मग दुसरा. ठीक आहे, तुमचे व्हिडिओ बंद आहे त्यामुळे मला कळणार नाही तुम्ही कसं करताय, पण यथाशक्ती प्रयत्न करा, स्वतःला कुठेही इजा करून घेऊ नका. सुरुवात करूया. सुरुवातीला आपण करूया वक्रासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या गुडघ्याच्या जवळ ठेवा. उजवा हात पुन्हा सीटच्या जवळ 1 ते 2 इंच लांब असेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी डाव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. जर हात अँकल पर्यंत पोहोचत नसतील तर समोरून उजव्या पायाला डाव्या हाताने विळखा घाला आणि उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आपण हे केलेलं आहे वक्रासन. अर्ध मत्स्येंद्रासन आहे त्याची ही आधीची पायरी. यथाशक्ती इथे थांबल्यानंतर सावकाश मान मध्यभागी येईल, हाताचा विळखा सोडून द्या.
आता उजवा जो पाय आपण हा गुडघ्याच्या जवळ ठेवलाय, डाव्या गुडघ्याच्या, तो आता डाव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवा, उजवा पाय. आणि डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करा. त्याची टाच उजव्या सीटच्या जवळ येऊ देत. पुन्हा उजवा हात मागे जाईल आपल्या सीटच्या जवळ. ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन उजव्या पायाचा घोटा पकडायचा प्रयत्न करा. जर हा पकडता येत नसेल तर समोरून विळखा घाला डाव्या हाताने उजव्या पायाला. ही स्थिती पक्की झाली की मग सावकाश उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हात जो सीटच्या जवळ आहे तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायला हरकत नाहीये. यथाशक्ती प्रयत्न असेल, ऍडव्हान्स असं नाही. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, देहधारणा, संपूर्ण शरीराच्या आकृतीबंधाचा आपण निरीक्षण करूया. पाठीच्या मणक्यावर ओटीपोटावर आलेला पीळ त्याकडे लक्ष. खांद्यांच्या इथे ताण आणि प्रेशर आहे. जोड श्वासाची प्राणधारण. उलटचाल करताना सावकाश आधी मान मध्यभागी येईल. उजवा हात सपोर्टसाठी पुन्हा सीटच्या जवळ येऊ देत. डाव्या हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय सरळ करा, मग उजवा पाय सरळ करा आणि विश्रांत. आपल्या हिप जॉईंट्स वरती, नी जॉईंट्स वरती आलेला ताण, दाब याकडे लक्ष. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ असतील आणि सुरुवातीला आपण करूया वक्रासन. डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ. डावा हात मागे असेल म्हणजे आपल्या पाठीचा कणा सरळ होईल. उजवा पाय रिलॅक्स आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन उजव्या पायात डाव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. जर अँकल पकडता येत नसेल तर समोरून विळखा घाला आणि सावकाश डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. उजवा पाय सरळ ताणण्याचा प्रयत्न. जोड श्वासाची. यथाशक्ती इथे थांबायचंय. उलटचाल करताना मान सरळ होईल. हाताचा विळखा सोडून द्या. डाव्या हाताचा सपोर्ट सुद्धा काढून घ्या आणि आता डावा पाय जो फोल्ड केलाय त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे घेऊन या. उजवा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करा. त्याची टाच डाव्या सीट खाली येऊ दे. पुन्हा डावा हात सपोर्टसाठी सीटच्या जवळ असेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. जर अँकल पकडता येत नसेल तर समोरून विळखा घाला आणि मग डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. ज्यांना शक्य आहे त्यांनी सपोर्टसाठी जो डावा हात मागे आहे तो मागून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायला हरकत नाही आणि इथे यथाशक्ती थांबायचंय. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, श्वास चालू, देहधारणा, विरुद्ध बाजूने आलेला ताण, पीळ त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. उलटचाल करताना सावकाश मान मध्यभागी येईल. डाव्या हाताचा सपोर्ट सीटच्या जवळ. उजव्या हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय सरळ करा, मग डावा पाय सरळ करा. विश्रांती. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्या. संपूर्ण श्वास सोडा. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. नकळत आपल्या पाठीच्या मणक्यावरती आलेला प्रेशर तो आता आपण थोडासा रिलीज करूया. दोन्ही पाय फोल्ड करा. पावलं जमिनीवरती असतील. पावलांमध्ये गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर असेल. टाचा सीट पासून लांब असतील. हात शरीराच्या जवळ. हाताची पाचही बोटं जोडलेली तळवे जमिनीकडे. आता उजव्या हाताचा तळवा उजव्या कमरेच्या खाली येऊ दे. डाव्या हाताचा तळवा डाव्या कमरेखाली येऊ दे. खांदे रिलॅक्स. हाताची कोपरं जमिनीवर असतील आणि आता श्वास घेत आपल्याला आपली कंबर हातांवर प्रेस करायची आहे. श्वास घेत कंबर हातांवर प्रेस करा.
श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस करूया कंबर हातांवर आणि श्वास सोडत रिलॅक्स. आपण जे मत्स्यासन, वक्रासन, सॉरी अर्धमत्स्येंद्रासन आणि वक्रासन केलं त्यामुळे पाठीच्या मणक्यावरती आलेला जो प्रेशर होता, ताण होता, तो रिलीज करण्यासाठी आपण ही कृती करतोय. श्वास घेत कंबर प्रेस करा हाताच्या तळव्यांवर. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. कृती थांबवायची. हाताचा जो आधार आहे कमरेच्या खाली तो काढून घ्या. दोन्ही पाय सरळ करा. विश्राम करणार आहोत. उत्तान ताडासन. विश्रांती आपण घेतोय. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घ्या. संपूर्ण श्वास तोंडावाटे बाहेर सोडा. आणि आता करूया उत्तान ताडासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्या. हाताचे तळवे सिलिंगला समांतर असतील. आणि आता जास्तीत जास्त स्ट्रेच संपूर्ण शरीरात. दोन्ही हात वरच्या दिशेने ताणा. दोन्ही पाय जमिनीच्या दिशेने ताणून घ्या. ताण ताण ताण. जास्तीत जास्त स्ट्रेच 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 स्ट्रेच. रिलॅक्स रिलॅक्स. दोन्ही हात खाली येऊ देत. विश्रांती करणार आहोत. अर्ध आणि पूर्ण पवन मुक्तासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो आपल्याला हळूहळू 30, नंतर 45, त्यानंतर 60 आणि 90 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे आणि तो फोल्ड करायचा आहे. पाऊल जमिनीकडे सैलसर सोडा. उजव्या पायाला आपल्या दोन्ही हातांचा विळखा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून विळखा. इथे थांबा. उजव्या बाजूला आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. डावी बाजू पूर्णपणे रिलॅक्स. डोळे अलगद मिटलेले. चेहरा शांत. पोटाचे खांद्याचे स्नायू रिलॅक्स करा. ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणे टाळा. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. यथाशक्ती थांबायचा. श्वास चालू. 1 2 3. सावकाश. डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर आणि तो क्रमाक्रमाने खाली. सावकाश. 60, 45, 30 आणि 0. ही कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय 30 अंश वर येईल, मग 45, त्यानंतर 60 आणि मग 90. पाय फोल्ड करा. पाऊल जमिनीकडे सैलसर सोडा. आपल्या हाताचा विळखा डाव्या पायाला द्या. पोटाचे स्नायू रिलॅक्स. खांदे रिलॅक्स. पाठीचे स्नायू रिलॅक्स. उजवी बाजू पूर्णपणे रिलॅक्स. प्रेशर आलेली डावी बाजू त्याकडे लक्ष. आणि आता सावकाश आपलं डोकं वर उचलून हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. यथाशक्ती थांबा. 1 2 3. उलटसार करूया. नियंत्रित. डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय पुन्हा 90 डिग्री वर आणि तो टप्प्याटप्प्याने खाली. 60, 45, 30 आणि 0. विश्रांती घ्या. करणार आहोत पूर्ण पवन मुक्तासन. त्यासाठी पुन्हा एकदा स्थिती. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर उचला आणि ते फोल्ड करा. फोल्ड केलेल्या पायाला आपल्या हातांचा विळखा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून विळखा. खांदे रिलॅक्स. दोन्ही बाजूंनी पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. पाठीचा मणका रिलॅक्स. डोळे अलगद मिटलेले. आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. गॅसेस साठी अतिशय उपयुक्त. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त. अन्न पचन अतिशय चांगल्या प्रकारे होतं. आता ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळा.
बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलून आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न. यथाशक्ती थांबायचंय. श्वास प्रश्वास चालू. नियंत्रित डोकं जमिनीवर. हाताचा वळखा सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये हवेत सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. श्वासाची गती हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास भरून घ्या. तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. आणि आता सावकाश एका खुशीला बळा आणि बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. आज आपण आजपासून सूर्यनमस्काराला सुरुवात करतोय, जे दंड स्थितीमध्ये आहे सूर्यनमस्कार. तर याचे कॉन्ट्राइंडिकेशन काय आहेत? तर ज्यांना हृदय विकाराचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, वर्टिगो किंवा मायग्रेनचा त्रास आहे, त्यांच्यासाठी सूर्यनमस्कार वर्ज्य आहेत. त्याचबरोबर नुकतीच एंजिओप्लास्टी किंवा एंजिओग्राफी झाली असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा सूर्यनमस्कार वर्ज्य आहेत. पाठीची दुखणी आहे, सर्वायकल किंवा लंबर स्पॉन्डिलोसिस म्हणजे पाठीच्या मणक्यांमध्ये किंवा मानेच्या मणक्यांमध्ये जर गॅप असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा सूर्यनमस्कार वर्ज्य आहेत. फायदे काय आहेत सूर्यनमस्काराचे? तर सूर्यनमस्कारामुळे आपलं संपूर्ण शरीर जे आहे हे फ्लेक्झिबल होतं. ब्लड सर्क्युलेशन जे आहे आपल्या शरीरातलं हे अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये व्हायला मदत होते. आपला मेटाबॉलिझम जो क्षमता आहे म्हणजे आपली चयापचयाची जी क्षमता आहे ती सुधारते. सूर्य हा ऊर्जेचा प्रतीक आहे, त्यामुळे आपल्यामध्ये आपल्या संपूर्ण शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. सर्वांग सुंदर असे हे सूर्यनमस्कार आहेत. जर तुम्हाला रोज प्रत्येक आसन करायला जमत नसेल तर डेली जर तुम्ही 2 ते 3 सूर्यनमस्कार केलेत तर तुमच्या सगळ्या प्रकारची आसने जी आहेत ही कम्प्लीट होतात. म्हणजे फॉरवर्ड बेंड, बॅकवर्ड बेंड, स्ट्रेच, त्याचबरोबर आपण जे पोटावर पडून आसनं करतो ही सगळी आसनं ह्या सूर्यनमस्कारामध्ये कम्प्लीट होतात. म्हणून जर डेली जर तुम्ही 2 ते 3 सूर्यनमस्कार घातले तर तुम्हाला बाकीची साधना किंवा आसनं करण्याची गरज नाही. तर याच्याने काय होतं, सूर्यनमस्कारामुळे श्वासाची गती थोडीशी वाढते. आणि जे पहिल्यांदा करत असतील, याच्या आधी कधीही सूर्यनमस्कार केले नाहीयेत आणि आज पहिल्यांदा जर करत असाल तर थोडंसं बॉडी पेन होऊ शकतं. यथाशक्ती प्रयत्न करा. इथे एकूण 12 आसनांचा समावेश आहे सूर्यनमस्कारामध्ये. ही आसनं कशी केली जातात हे आधी आपण बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की जर तुम्ही रोज सूर्यनमस्कार घालत असाल तर तुम्हाला हजारो वर्षाची काय म्हणतात त्याला म्हणजे धनप्राप्ती होते. तर हे धन म्हणजेच काय, तर आरोग्यम धनसंपदा या स्वरूपातलं हे धन आहे. जर आपलं अवर हेल्थ इज अवर वेल्थ, जर आपण तंदुरुस्त असू तर आपण पुढे कधीही म्हणजे आपल्याला कुठल्याही संकटांपासून सामना करायला आपल्याला एक चांगली शक्ती मिळते. तर बघूया हे सूर्यनमस्कार आधी कसे केले जातात. सूर्यनमस्काराची जी सुरुवात आहे ही आपण गायत्री मंत्रापासून करतो. तर आधी मी तुम्हाला दाखवते आणि मग आपण एकत्रित करणार आहोत. सूर्यनमस्कारासाठी आपल्याला मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं असतं. दोन्ही पाय जुळलेले. आपण 2 प्रकारचे सूर्यनमस्कार घेतो. एक म्हणजे जो रेग्युलर आहे तो, आणि दुसरा म्हणजे आपण डायबिटीज वाला सुद्धा सूर्यनमस्कार घेतो. तर आधी आपण रेग्युलर कसा केला जातो तो बघणार आहोत. तर इथे मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं आहे. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. पहिलं जे आहे हे म्हणजे नमस्कार आसन. दोन्ही हात जुळून ते आपल्या छातीपाशी असतील. त्यानंतर दुसरं आहे हस्त उत्तानासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, एक हलकासा बॅकवर्ड बेंड. 3 हस्तपादासन. दोन्ही हात आपल्या पावलांच्या जवळ आणि आपलं डोकं गुडघ्याच्या दिशेने. 3 हस्तपादासन. आणि आता चौथी स्टेप बघा. 4 उजवा पाय मागे, उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर आणि आपली नजर सिलिंगकडे. उजव्या पायाची टाच सिलिंगच्या दिशेला आहे. 4 अश्वसंचलनासन. 5 डावा पाय मागे, चतुरंग दंडासन. इथे आपल्या पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन होते. बघा पायाच्या टाचा ज्या आहेत या सिलिंगच्या दिशेला आहेत.
नजर दोन्ही हातांच्या मध्ये. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. आता इथे दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवायचे. आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर, छातीचा भाग जमिनीवर. इथे बघा आपल्या 2 हातांचे तळवे, पायाचे तळवे, छातीचा भाग, हनुवटी अशी 8 अंग शरीराची जमिनीवर आहेत आणि 2 गुडघे, म्हणून याला अष्टांगासन म्हणतात. त्यानंतर 7 सरळ हस्त भुजंगासन. 8 पर्वतासन. टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे असेल. इथे पोटरीवरती छानपैकी ताण येईल. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्व संचलनासन. उजवा पाय पुढे घ्यायचा, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर, टाच सिलिंगकडे, नजर सिलिंग. 9 अश्व संचलनासन. 10 डावा पाय पुढे हस्तपादासन. 11 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हस्त उत्तानासन. आणि 12 नमस्कार. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. इथे श्वासाची गती वाढते. मग दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. भराभर मुखधोती. अशा प्रकारे आपण, मी आता जो तुम्हाला सूर्यनमस्कार दाखवला तो उजवा पाय पुढे आणि मागे केला. त्याच्यानंतर आपल्याला हा सूर्यनमस्कार विरुद्ध बाजूने म्हणजे डाव्या पायाने सुद्धा करायचा आहे. म्हणजे आपली एक सायकल सूर्यनमस्काराची पूर्ण होईल. ठीक आहे, सगळ्यांनी सावकाश दंडस्थितीमध्ये यायचंय. दंडस्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडून द्या. त्यानंतर थोडस आपण ताडासन करूया. सूर्यनमस्कारासाठी एक वॉर्मअप. दोन्ही पाय जोडलेले, हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. आणि आता श्वास घेत टाचा वर उचला, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आणि आता सावकाश एकदा उजवीकडे स्ट्रेच आणि मग डावीकडे स्ट्रेच. साइडवर स्ट्रेच. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मध्यभागी येऊन थांबा. दोन्ही हात खाली. पुन्हा दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या, पावलांमध्ये अगदी थोडस. हाताची पाचही बोटं जोडलेली आणि ती आता आपल्या कमरेच्या मागे, हाताची बोटं जमिनीच्या दिशेने. आपण उष्ट्रासनामध्ये जशी हाताची पकड घेतो त्याप्रमाणे ही कृती. आणि आता आपल्याला श्वास घेत एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा आहे. श्वास घेत शरीरात लिंगला समांतर. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत मागे बॅकवर्ड बेंड. श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत मागे, श्वास सोडत मध्यभागी. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही हात खाली. आणि आता मॅटच्या पुढे उभं राहायचंय. एकदम रिलॅक्स. डोळे अलगद मिटून ठेवूया. जर तोल जात असेल तर थोडस पावलांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात जोडलेले, जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील. बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न. आपल्या भूमध्यामध्ये नुकताच डोंगरावरून सूर्य उगवत आहे हे चित्र पाहूया मनानेच. त्या सूर्याची पिवळसर केशरी लालसर किरण आपल्या मुखावर पडत आहे आणि त्यातून जी ऊर्जा प्राणशक्ती निर्माण होतीये ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. दिवसभर आपल्याला जी ऊर्जा प्राणशक्ती लागणार आहे ती सगळी आपल्याला सूर्य देवतेपासून मिळते. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी असा हा कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही या ही प्रार्थना आपण मनोभावे करीत आहोत. आणि ऊर्जेचा मंत्र गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
धियो यो न प्रचोदयात्. डोळे उघडूया. ओम सूर्याय नमः. एक नमस्कारासन आपण केलेलंच आहे. 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर असेल, नजर आपली सिलिंगकडे, टाच सिलिंग. 4 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, पाठीचे इथे स्लॅन्टिंग पोझिशन होईल, नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल, टाचा जमिनीपासून वर असतील. 4 चतुरंग दंडासन, सॉरी 5 चतुरंग दंडासन, आणि आता 6 अष्टांगासन. दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवा, आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर आणि छातीचा भाग जमिनीवर. इथे बघा 2 हातांचे तळवे, 2 गुडघे, 2 पायांचे चवडे, आपली हनुवटी आणि छातीचा भाग असे एकूण 8 अंग जमिनीवर आहेत, म्हणून याला अष्टांगासन म्हणतात किंवा साष्टांग नमस्कार. 7 सरळ हस्त भुजंगासन, नजर सिलिंग. 8 पर्वतासन, टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे, खांदे रिलॅक्स. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर, टाच सिलिंगकडे, नजर सिलिंग. 9 अश्वसंचलनासन, तोंड बंद श्वास. 10 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. 11 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हस्त पादासन, हस्त उत्तानासन. आणि 12 नमस्कार. आता ही कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही हात जोडलेले आहेत. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर, नजर सिलिंग. 5 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन, 2 गुडघे जमिनीवर टेकवा, कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर आणि छातीचा भाग जमिनीवर. 7 सरळ हस्त भुजंगासन. 8 पर्वतासन, नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. 9 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर, नजर आणि टाच सिलिंगकडे. 10 उजवा पाय पुढे हस्तपादासन. 11 दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, हस्त उत्तानासन. आणि 12 नमस्कार. असा आपला एक सूर्यनमस्काराची सायकल पूर्ण. इथे श्वासाची गती वाढते, म्हणून दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, हात गुडघ्यांवर ठेवा आणि मुखदोंडी. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. सावकाश कमरेतून सरळ व्हा आणि बैठक स्थितीमध्ये. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. सूर्यनमस्कारामुळे श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते, थोडस शरीराचं तापमानही वाढतं, कारण की सूर्य हा ऊर्जेचा प्रतीक आहे. म्हणून अशा वेळेला ही वाढलेली श्वासाची गती किंवा हृदयाची गती ही जर आपल्याला कंट्रोल मध्ये आणायची असेल, तर तुम्ही सूर्यभेदन किंवा चंद्र अभ्यास हे 2 प्राणायाम करू शकता. चंद्र अभ्यास हा प्राणायाम नाहीये, पण सूर्यभेदन हा प्राणायाम आहे. म्हणजे उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि डावीने तो श्वास सोडायचा. तुम्ही ह्या कृती करू शकता, किंवा डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन डाव्या नाकपुडीने सोडायचा. अशा प्रकारे तुम्ही ही कृती करू शकता. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालून. पाठीचा कणा सरळ करा, दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून ठेवूया. प्राणायामाला सुरुवात. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. पुन्हा एकदा
खोलवर दीर्घ श्वास घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. दोन्ही हात जोडलेले. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांश विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन करूया. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यावर. आज आपण बघणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम, जो बॅलन्सिंग प्राणायाम आहे. याच्याने आपला स्ट्रेस जो आलेला आहे तो कमी होण्यास मदत होते. कधी कधी आपल्याला विनाकारण आपली मनस्थिती खूप ताणवाली असते किंवा तणावग्रस्त असते. तर अशा वेळेला जर तुम्ही हा अनुलोम विलोम प्राणायाम केला तर तुमचं मन शांत होतं, थोडंसं बॅलन्स होतं, समत्वम योग उच्चते. म्हणजे शरीर आणि मनाला समतोल राखणारा असा हा प्राणायाम आहे, अनुलोम विलोम प्राणायाम. तर हा कसा करायचा मी आधी तुम्हाला दाखवते आणि मग आपण एकत्रित करू. इथे आपल्याला डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा करायची आहे. ज्यांना वाताचा त्रास आहे आणि बोट फोल्ड करता येत नसतील तर त्यांनी अशा प्रकारे अंगुली मुद्रा किंवा अशा प्रकारे बोट द्यायला हरकत नाहीये. म्हणजे अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आणि पहिल्या बोटाने डावी नाक. ज्यांना शक्य आहे त्यांनी अशा प्रकारे अंगुली मुद्रा करा. पहिला वर्तन मी दाखवते. डावी नाकपुडी आपल्याला सहज बंद करायची आहे. अनुलोम विलोम उजवी नाकपुडी आपल्याला सहज बंद करायची आहे. अनुलोम विलोमचा जो आवर्तन आहे ही आपली डाव्या नाकपुडीपासून सुरू होतात. डावी नाकपुडी ही चंद्र नाडी आहे, शीतलता देणारी नाडी आहे. त्यामुळे ह्या प्राणायामाची जी सुरुवात आहे ही डाव्या नाकपुडीपासून होते. तर अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करायची. डोळे अलगद मिटलेले, कपाळावर चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी नाकपुडी बंद, उजवीने संथ रेचक. उजवीनेच खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. हे आहे आपलं अनुलोम विलोमचं एक आवर्तन. म्हणजे आपण डावीने श्वास घेतो, थोडा वेळ 1 सेकंदासाठी आपल्या दोन्ही नाकपुड्या बंद होतात. मग आपण तो उजवीने पूर्णपणे श्वास सोडतो. पुन्हा आपण उजवीने श्वास घेतो. तो श्वास घेतल्यानंतर 1 सेकंदासाठी दोन्ही नाकपुड्या आपल्या बंद होतात आणि आपण तो श्वास डावीने सोडतो. हे आपलं अनुलोम विलोमचं एक आवर्तन आहे. तर जेव्हा आपण प्रॅक्टिकली करू तेव्हा लक्षात येईल. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा करून घ्यायची आहे. उजवी जी नाकपुडी आहे ती अंगठ्याने सहज बंद करून घ्या. डोळे अलगद मिटलेले, चेहऱ्यावर कपाळावर कोणताही ताण नसेल. पाठीचा मणका सरळ, मान मध्यभागी. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी नाकपुडी बंद, उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. डावीने दुसरा आवर्तन. खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. हे आपलं दुसरं आवर्तन कंप्लीट झालं. तिसरं आवर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद,
उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. आणि आता शेवटचा बद्दल. डावीने खोलवर दीर्घपूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटलेले, जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल. तुमच्या आता लक्षात आलं असेल की तुमची कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे, उजवी की डावी नाकपुडी. शक्यतो आपली उजवी नाकपुडी आता ऍक्टिव्हेट असू शकते, कारण की आपण जी एक्सरसाइज केली, जी साधना केली, त्याच्यामुळे शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि ह्या एनर्जीमुळे आपली उजवी नाकपुडी कदाचित ऍक्टिव्हेट असू शकते. तर अनुलोम विलोमच्या सहाय्याने, मदतीने आपण आपल्या दोन्ही नाकपुड्या ऍक्टिव्हेट करू शकतो. पद्मासन, अर्ध पद्मासन सोडून साधी बैठक घालायला हरकत नाहीये. साधी बैठक करायची. मागे पाठीला तुम्ही भिंतीचा आधार घेतला तरीही चालेल, टेकून बसला तरीही चालेल. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. साधी बैठक, डोळे अलगद मिटून घेऊया. हाताची कोपरे शरीराच्या जवळ असतील, ती कुठेही ताणायची नाहीये. खांदे जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. हातांची ज्ञान मुद्रा आहे. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श झालेला आहे. हाताची बाकीची तीनही बोट अगदी सैल सर असतील, अर्धवट मिटलेली. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. पाठीचा कणा सरळ पण रिलॅक्स असेल, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. चेहऱ्यावर कपाळावर कोणताही ताण नसेल. आपण जी बैठक धारण केली आहे त्या बैठकीचं बंद डोळ्यांनी निरीक्षण करूया. आणि त्याचबरोबर आज आपण जे सूर्यनमस्कार केले, त्या सूर्यनमस्कारांच्या 12 स्टेप्स ज्या आहेत त्या आठवण्याचा प्रयत्न करूया. आपण कशा प्रकारे हे सूर्यनमस्कार केले, कसे सुरू केले, त्या सगळ्याचा क्रम आठवण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. आपले अँकल जॉईंट्स, पोटरीचा भाग, आपले गुडघ्याचे स्नायू, तिथे कुठेही ताण नसेल. साधी मांडी आहे. आपले थाय मसल्स, हिप जॉईंट्स, तिथेही कुठला ताण नसेल. कमरेचा भाग रिलॅक्स करायचा आहे. पोटाचे स्नायू, छातीचे स्नायू रिलॅक्स असतील. खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले आहेत. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. आपली जाणीव आपल्या हातांकडे घेऊन जाऊया. दोन्ही हातांची आपण ज्ञान मुद्रा केली आहे. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांचा एकमेकांना हलकासा स्पर्श झालेला आहे. तिथे थोडासा दाब आणायचा आहे, किंचितसा दाब आणायचा आहे. आणि तिथून जो रक्तप्रवाह सुरू आहे त्या रक्तप्रवाहाच्या स्पंदनांची, व्हायब्रेशनची आपल्याला अनुभूती येते का, त्याकडे लक्ष देऊया. काही सटल व्हायब्रेशन्स, स्पंदन तुम्हाला जाणवत असतील, त्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. याच्याने मनातील विचारांची गती कमी होते, श्वासाची गती संथ मंद लयबद्ध होते, मन शांत होतं, एकाग्र होतं. प्राणस्पंदनांची अनुभूती. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. आपण केलेली साधना, तिथं समाधान, आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसतंय. आपण आपल्या शरीराला मनापासून धन्यवाद देऊया की त्याने उत्तम प्रकारे आपल्याकडून साधना केलेली आहे आणि आपलं मनही शांत झालेलं आहे, स्थिर झालेलं आहे, समतोल झालेला आहे. करणार आहोत 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार, अगदी खालच्या पट्टीवरती. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार, अगदी खालच्या स्वरातला मकार लांबवलेला उच्चार. दुसरा उच्चार, खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम.
शेवटचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया. त्यांना वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकली. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. राग द्वेष अहंकार सोडून देत श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तवरती. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. आपली आजची साधना इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी.